नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नटराज सर नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। तर कला क्षेत्रामध्ये आपण अनेक वर्ष काम करताय, हां सर। त्या संदर्भातली एक स्वतंत्र मुलाखत महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर आपली जरूर दाखवण्यात येणार आहे आमच्या प्रेक्षकांना, दर्शकांना। धन्यवाद सर। एक 2 दिवसापूर्वी आपल्याला एक पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल मी बोलणार आहे। पण कला क्षेत्रामध्ये आपण साधारण किती वर्ष काम करताय? 1999 पासून या क्षेत्रामध्ये आहे मी। एक हिंदी नाटक केलं सुरुवातीला मी, भाई नावाचं। त्याच्यानंतर काय प्रपंचामध्ये गुंतलो, या क्षेत्राकडे दुर्लक्ष झालं। परंतु 2019ला मी ॲक्टिंग कोर्स केला मिराकल अकॅडमीमधून, आणि तेव्हापासून जे सुरुवात केली ती कंटिन्यू माझे काही ना काही काम चालूच असतं। अच्छा, आतापर्यंत तरी किती लहान मोठ्या अशा तुमच्या या मालिका, चित्रपट काय लोकांसमोर आलेला आहे? आतापर्यंत जवळजवळ माझ्या 15 ते 20 मालिका झाल्या मराठी। त्यातली काही नावं सांगा ना आमच्या दर्शकांना। त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याची बायको, मोलकरीण बाई, हेमंत बावरे, परत लवंगी मिरची, तुझ्या इश्काचा नाथपुडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर डॉन, अशा कितीतरी सिरियल आहेत, त्यांची आता नाव पण आठवत नाहीत। अच्छा, 15 ते 20 सिरियल झाल्या माझ्या। वा वा, छान। तर हे सगळं करीत असताना आपल्याला यापूर्वी राज्यस्तरीय काही पुरस्कार पण मिळालेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? हो, मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला पाठीमागे। त्याचं नाव होतं महाराष्ट्र रत्न, आणि तो आपला इंटरनॅशनल ह्युमन राईट असोसिएशन यांच्या वतीने तो देण्यात आला होता। आता अगदी 1-2 दिवस झालेत, आता सुद्धा आपल्याला भारत भूषण नावाचा पुरस्कार मिळाला आहे। काय सांगाल त्या संस्थेविषयी, आणि पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला काय वाटतंय? खूप छान वाटतं सर, कारण राष्ट्रीय पुरस्कार आहे तो, आणि मी नशिबान समजेल की मला हा पुरस्कार मिळाला। ह्या पुरस्कार मिळाल्याबद्दल मी 2 व्यक्तींचं विशेष आभार मानेल। एक त्या संस्थेचे अध्यक्ष अविनाश सकुंडे सर, आणि दुसरे माझे मित्र हितेश गायकवाड साहेब, कारण त्यांनी हा पुरस्कार मिळवण्यासाठी माझ्यासाठी खूप सहकार्य केलेले आहे। त्या दोघांचं मी मनपूर्वक आभार मानतो। पुढील वाटचालीमध्ये अजून नवनव्या संकल्पना, नवीन पिक्चर वगैरे आपण लोकांना काय देणार आहात? पण नवीन माझे काही चित्रपट येणार आहेत, त्याच्यामध्ये मी लीडची भूमिका करणार आहे। परत बोला। नवीन माझा चित्रपट येतोय महिमा रेणुका मातेचा, त्याच्यामध्ये मी मुख्य भूमिका करणार आहे। तसेच माझे 4 चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत। गण्या धावरे, फंटर्स आगे आणि फंटर्स 2 असे 4 चित्रपट माझे रेडी आहेत। अच्छा, खूप छान। या व्यतिरिक्त अजून या पुरस्कार मिळाला असेल किंवा नव्या काही संकल्पना असतील, त्याबद्दल अजून काय सांगाल? नवीन मी कलाकारांना पण घेऊन काही शॉर्ट फिल्म वगैरे बनवतो, काही वेब सिरीज बनवतो स्वतः पण असं म्हणजे खाली कधी असत नाही। होम मिनिस्टर कार्यक्रम करतो, माझे मित्र आशिष सातपुते सर, त्यांच्या मार्फत मी होम मिनिस्टर कार्यक्रम शिकलो, आणि मी स्वतः ते कार्यक्रम आता करतो। अच्छा, तर नटराज सर ठीक आहे, तुमचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करतो, पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। धन्यवाद, थँक्यू। नमस्कार आशिष सर। नमस्कार। जय भीम। जय भीम। जय भीम। तर आपण पाहताय आपल्या समोर आहेत हे अत्यंत लोकप्रिय असे कलाकार आहेत की यांना कोण ओळखत नाही असं नाही। हे आशिष सर आहेत, घाटकोपर रमाबाईमध्ये राहतात। साधारण किती वर्ष आपण या कला क्षेत्रामध्ये आहात? मी 4थी पासून या क्षेत्रामध्ये आहे। आतापर्यंत एक 12 ते 15 वर्ष मला या क्षेत्रात झाली। किती कार्यक्रम झाले असतील तुमचे आतापर्यंत? आता कार्यक्रम म्हणजे अगणित आहेत, जेवढे सांगावे तेवढे कमी। सातारा, सांगली, कराड, घाटकोपर, कल्याण, डोंबिवली, विरार, दुबई, गोवा अशा बऱ्याच ठिकाणाहून रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रचंड प्रतिसाद आहे। दुबईमध्ये पण आपले कार्यक्रम झालेत हो, का? तिकडे मी जादूचे प्रयोग केले होते। काय तिकडच्या लोकांचा काय प्रतिसाद होता? तिकडं हे नेहमी होत असतात, पण एक मुंबईचा कलाकार दुबईला आलाय आणि त्याचं नाव चांगलं गाजतंय, नाटकात काम करतोय, अँकरिंग करतोय, कॉमेडी करतोय, जादू करतोय। एक वेगळा कार्यक्रम झाल्यानंतर लोकांची बरीच गर्दी सेल्फी काढण्यासाठी। अच्छा, तर जादूच्या प्रयोगासोबतच आपण
आवाजावर येऊ, पण त्याच्या आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना ह्यापूर्वी आपल्याला पुरस्कार काही मिळालेले आहेत. हो. कोणत्या कोणत्या संस्थेनं पुरस्कार दिले? आतापर्यंत पुरस्कार तसे बरेच भेटलेत, पण रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कलाभूषण पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कार आम्हाला लाभला. आता 1-2 दिवसापूर्वी सुद्धा एका संस्थेनं हां. भारतभूषण नावाचा एक अत्यंत महत्वाचा असा पुरस्कार देऊन आपला सन्मान केलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल मी आदरणीय सन्माननीय आमचे मोठे बंधू ज्यांच्याकडे बघत बघत आज मी कुठेतरी करण्याचा प्रयत्न करतोय असे आमचे हितेशजी गायकवाड यांचा मी शतशः ऋणी आहे. कारण की एका कलाकाराला जर व्यासपीठ द्यायचं असेल तर ते त्यांच्याकडून शिकावं. असे माझ्यासारखे बरेच कलावंत आहेत, त्यांना अजून प्लॅटफॉर्म मिळालेला नाही. तर मी त्यांना अशी विनंती करेल की माझ्यासारख्या काय म्हणतात एका कलाकाराला एक त्यांनी मोठ्या उंचीवर नेलंय, त्याबद्दल मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करेल. आणि पुरली गोष्ट महाराष्ट्र भूषण, की कोणत्या कलाकाराला असं वाटत नाही की मला हा पुरस्कार मिळावा. आज मी निवेदक, जादूगार, कॉमेडी स्किट, साईबाबांची भूमिका आणि महिलांसाठी भाऊजी म्हणून येतोय. याचं श्रेय आईवडिलांना जातं आणि आईवडिलांनंतर रसिक प्रेक्षकांना जातं आणि त्यानंतर श्रेय जातं ते आमच्या हितेशजी गायकवाड यांना. आणि त्यांच्यासोबत जर सगळ्यात मोठा योगदान असेल तर नटराज मिसाळ सरांचं. अच्छा, हे सगळ्या मित्रपरिवाराचं योगदान हो. आपल्या सोबत आहेत. बरोबर. पण महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलच्या आमच्या दर्शकांना आपल्या या छोटेखानी संवादामध्ये आपण वेगवेगळे आवाजही काढता. हो. असे काही 1-2 आवाज आपण दर्शवलात तर बरं होईल. सध्या ज्या आवाजावर लोकांची लयच म्हणजे गर्दी आहे की सर हा आवाज झालाच पाहिजे, तर एक विलनचा आवाज आहे तो, त्यांच्या आवाजात मी शुभेच्छा देतो. आणि माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी आदरणीय सन्माननीय आमचे तानाजी सर यांचा शतशः आभारी आहे. समजा आपल्या या यूट्यूबला शुभेच्छा देण्यासाठी सयाजी शिंदे जर आले असते तर ते काय म्हणले असते, जे मराठीत पण प्रसिद्ध आहेत, हिंदीमध्ये पण नाव आहे आणि साऊथमध्ये तर उचलून धरलं आहे असे आपल्या सगळ्यांचे लाडके सयाजी शिंदे सर या ठिकाणी म्हणतात, आपल्याकडे सगळ्यांकडे बघतात आणि म्हणतात, हे अरे बापरे, हे आमच्या सगळ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटलाय. हितेशजी गायकवाड, नटराज मिसाळ आणि आता आशिष सातपुते, आयला त्रिमूर्ती जोडे, असं कसं. वा वा वा, आपण बघितलं. अजून एखादा आवाज ऐकवा. आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक सराफ, अशोक मामांनी आपल्याकडे पाहिलं आणि अशोक सराफ म्हणतात, हा मला वाटलं तिच्या आईला महाराष्ट्र भूषण मिळणार. तिच्या सगळेजण मेहनत करतायत, सौदामिनी आधी तू कुंकू लाव तिच्या आईला तिच्या. वा वा वा. तर अशा पद्धतीच्या या कला आशिष सरांच्या आहेत, त्या महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलच्या दर्शकांसाठी निश्चितपणे एका मुलाखतीमध्ये आपण प्रसारित करू. आता या निमित्तानं आपण महाराष्ट्र संध्या युट्यूब चॅनेलला बाईट दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. असंच प्रेम, आशीर्वाद, पाठिंबा आणि सहकार्य आमच्या कलावंतांच्या पाठीशी असतं. थँक्यू. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.